हाय नमस्कार. संगीता किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत निसर्गाची देणगी आणि आरोग्याचा आधार असलेली घोसावळ्याची भाजी. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. त्यापैकी घोसावळी ही एक महत्त्वाची आणि पारंपरिक पौष्टिक भाजी आहे. ग्रामीण भागात घोसावळ्याची भाजी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. तिची चव, आरोग्यदायी गुणधर्म आणि पारंपरिक महत्त्व यामुळे घोसावळे भाजीला भारतीय आहारात विशेष स्थान मिळाले आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 ते 3 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे. तिला आपण पाणी घालून थोडा वेळ स्वच्छ धुवून भिजवून देऊया. डाळ भिजून होते तोपर्यंत आपण घोसावळ्यांना स्वच्छ करून कट करून घेऊया. इथे आपण फ्रेश अशी 3 ते 4 घोसावळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण विळीने या घोसावळ्यांना कट करून घेऊया. घोसावळी ही विळीसारख्या झाडावर उगवणारी भाजी आहे. तिची पाने मोठी असून फळं हिरव्या रंगाचे, लांबट आणि थोडेसे खडबडीत असते. घोसावळीचे पीक प्रामुख्याने पावसाळ्यात घेतले जाते. शेतात आणि घराच्या अंगणातही घोसावळी सहज उगवते. त्यामुळे ही भाजी सहज उपलब्ध होते. घोसावळ्यांपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात, तयार केले जातात. घोसावळ्याची भाजी, घोसावळ्याची उसळ, भजी, कोशिंबीर, भरलेली घोसावळी तसेच डाळींसोबत घोसावळ्याची बनवलेली भाजी लोकप्रिय आहे. काही ठिकाणी घोसावळीची भाजी तिखट, आंबट किंवा गोडसर चवीची केली जाते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात घोसावळीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. घोसावळ्याची भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, व्हिटॅमिन ए आणि सी, खनिजे तसेच फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. इथे आपले घोसावळे कट करून झाले आहे. तर भाजीसाठी लागणारं जे बेसिक वाटण आहे ते करून घेऊया. तर इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण मिक्सर करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला पाणी न घालता जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. कढईमधील तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालूया. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जे ग्राइंड केलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण आहे ते घालूया. त्याला एकसारखं परतून घेऊया. एकदम मंद आचेवर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे.
तेलामध्ये घातलेले शेंगदाणे, मिरची आणि लसूण आपल्याला सतत 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कट केलेली घोसावळी घालायची आहे. कट केलेली सगळी घोसावळी घातल्यानंतर आपण चांगलं एकजीव मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिट चांगलं तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये घोसावळ्यांना परतून द्यायचं. तेलामध्ये घोसावळे चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि प्रमाणानुसार मीठ घालायचं म्हटलं तर अर्धा चमचा आपण इथं मीठ घातलेलं आहे आणि ½ टीस्पून हळद पावडर घातलेली आहे. आता मीठ आणि हळद पावडर याबरोबर आपण घोसावळ्याला चांगलं परतून घेऊया आणि आपण जी भिजत घातलेली मुगाची डाळ होती ती आता घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. चांगले एकजीव मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट कमी गॅसवर घोसावळ्यांना शिजून देऊया. घोसावळे भाजी ही केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या संस्कृतीशीही जोडलेली आहे. ग्रामीण भागात सण उत्सव, उपवासानंतरचे जेवण आणि पारंपरिक थाळीत घोसावळी भाजीचा समावेश केला जातो. शेतकरी वर्गासाठी घोसावळे हे उत्पन्नाचं साधनही आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळणारी ही भाजी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. शेवटी यामध्ये आपण भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजवून देऊया. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक जंक फूड आणि तयार पदार्थांकडे जास्त झुकत आहेत. त्यामुळे पारंपरिक भाज्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. पण घोसावळी सारख्या पारंपरिक भाज्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे आपल्याला दैनंदिन आहारात घोसावळी भाजीचा समावेश करणे गरजेचं आहे. अशा प्रकारे घोसावळी भाजी ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. ती चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्यदायी असून भारतीय खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. आपण घोसावळी भाजीचा अधिकाधिक उपयोग केला तर आपले आरोग्य उत्तम राहील आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीही जपली जाईल. अशाच पद्धतीने पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.